देखील भारतीय जनता पार्टी देवरुख संमेश्वरच्या वतीनं यथोचित असा सन्मान केला. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया झेपले स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलोय कांजीवराला. कांजीवरा देवरुखमधलं कांजीवरा बैलगाडीची शर्यत आहे, बैलगाड्या शर्यत. तर त्याच्यासाठी आलोय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधीच सुरू झाल्यात, म्हणजे 12-11 वाजता सुरू झाल्यात आणि आता दुपारचे 2 वाजलेत. आम्ही 2 वाजता जेवण वगैरे करून आलो आता इकडे बैलगाडी शर्यत बघायला. आणि बघा सगळे भरपूर किती लोक आलेत, गर्दी जमले. आता तर सगळं शांत आहे, काय माहिती काय झालं. तिकडे जरा जवळ जाऊन बघतो आणि मस्त तुम्ही पण कोकणातल्या बैलगाडी शर्यतीचा आस्वाद घ्या. आस्वाद नाही, घ्या, मजा घ्या, मजा येणार आहे. खूप दिवसांनी आम्ही बैलगाडी शर्यत बघायला आली आहे मी. उपस्थित सन्माननीय राणे सर, मंत्री महोदय, सन्माननीय नितेशजी राणे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, आणि आता राणे साहेबांसमोर पण बैलगाडी शर्यतीचा एक राऊंड होणार आहे. तर बघा बैल किती मस्त धावत आहेत. कोकणामधलं हे वातावरण पाहिल्यानंतर कोकण पण पश्चिम महाराष्ट्रापेक्षा काही मागे नाही, हे आवर्जून मला ह्या निमित्ताने उल्लेख करायचा आहे. इकडे खायचे स्टॉल पण लागलेत, मंचुरियन, गोळा, ज्यूस सेंटर. सुंदर वाड्यांनी आणि अखिल भारतीय रत्नागिरी चालक मालक संघटना मैदानला शिस्त नाही बेशिस्तपणा आलाय. मैदानला शिस्त लावणं काळाची गरज आहे. मैदानला शिस्त लावा. गाड्या सुटल्या, गाड्या क्रमांक 21 सुटला आणि 21 मध्ये लढत चालू आहे. कोण होतो या ठिकाणी आणि त्यावेळी सुद्धा बोंबलायला आम्ही प्रस्ताव मागोसारामध्ये सांगितले. आता आम्हाला खाली जायला लागेल. कडक उन्हात मस्त थंडगार मँगो ज्यूस पिला आणि मंचुरियन खाल्ले. आणि आता आलो इकडे परत बैलगाडी शर्यत बघायला. सुंदर अशा 4 गाड्या पळतात. ऊन कोणाला कमी नाही, जबरदस्त वेगानं धावणारी पहिलं आणि त्यावर बसलेला मर्दानी ड्रायव्हर. अतिशय सुंदर लढत आपण पाहतो. लढत निर्वाद असं वर्चस्व शंभू ड्रायव्हर गौंडवाडी उंबरस कराडकरांचं. चिन्या ग्रुप मुंडे यांच्याकडून सुंदर अशी आता गाडी पळवली. चिन्या आणि लंक्याची, त्याबद्दल ड्रायव्हरला 200 बक्षीस आणि समालोचन करताना 100 बक्षीस. आपलं धन्यवाद. कसले फारे बैल आहेत. टाकू नको.
आता इकडून बैल पण घेऊन चाललेत तिकडे शर्यतीसाठी. मग जिथून चाललेत तिकडून रिटर्न धावत येणार मस्त बैल. बाहेर टाकाकडे बाहेरच्या बाजूला हा टाक तिथं आणि जास्त फटके वापरू नको. लाल मातीतील पाळीव प्राणी आपण ज्याला म्हणतो आपला बैल आणि त्याच्या साथीनं संपूर्ण आयुष्यभर शेती करण्याचं जे कार्य शेतकरी करतो आज त्याच बैलजोडींचा सन्मान तिथे या शर्यतीमध्ये भाग घेऊन त्या शेतकऱ्याचा, मालकाचा, चालकाचा आणि बैलजोडीचा सन्मान आज या भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेदरम्यान होतोय. सुंदर आणि पारदर्शक असं मैदान आपण सकाळपासून पाहतो. शेवटचे 6 गट आता खाली निघाले. 19 ते 24 गट पळून झाल्यानंतर सेमीफायनल होणार आणि त्यानंतर फायनल होणार. तेच बघते मी काय करतायत. अहो आत्ताच्या बैलगाडी मालकांसाठी बाहेर जे निकाल रेषेच्या पलीकडे आकडे टाकले त्या आकड्याला खाली जा. त्यांना ते हे ह्याच्यातली माती आहे ना ते जे टिक्के लावले. कालच्यासारखं आज वातावरण असतं तर मात्र काय खरं नव्हतं. आले बैल. गाड्या सुटल्या आणि या मैदानातला गट क्रमांक 19चा रणसंग्राम चालू झाला. 4 गाड्या पळतात. सुंदर अशी 4 गाड्यांमध्ये लढत आहे. कोण कोणाला कमी नाही. बघा कशा गाड्या पळतात. दोघांमध्ये ताकदीने लढत आहे. अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व. बैलगाड्यांचं म्हणजे शर्यतीचं शूटिंग होतंय ना त्याच्या स्क्रीन इकडे लावलंय आणि मग शर्यत झाल्यावर सगळ्यांची इकडे गर्दी होते ते रिटेक बघण्यासाठी. निर्विवाद असं वर्चस्व. अजित खेळले. अजितचे साळवी दोघं या. हो अजितचे साळवी या तुम्ही पण. दुसरा सेमी नंदुशेर जाधव रावळगावकर आपण काढायचा आहे. प्रथमेश दामनसकर आपण तिसरा सेमी काढायला पुढे यायचं आहे. तिथं देवरुखच्या कांजीवरमध्ये आम्ही आलोय बैलगाड्या शर्यत बघायला. तर मला एक स्टेजवर युट्यूबर दिसले. आपण त्याला ओळखता का सगळेजण? या युट्यूबर दादाला ओळखता ना तुम्ही सगळे? व्हिडिओ बघता का ह्याचे? मैदानासाठी अतिशय मोठं सहकार्य केलं ते अखिल रत्नागिरी जिल्हा चालक मालक संघटनेचे. दादा मी तुमचे व्हिडिओ बघते युट्यूबला. मला नावच आठवत नव्हतं. कोकण संस्कृती. होय. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव कसं? सुप्रिया झेपले. आणि चॅनलचं नाव? सुप्रिया झेपलेच नवीनच सुरू केलंय. जर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले कोणी सदस्य असतील तर यांच्या चॅनलला नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा. पहिल्यांदाच भेट आहे. त्यांच्या चॅनलवरचं मी देखील कंटेंट जाऊन चेक करणार. शुभेच्छा. थँक्यू. स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध बैलगाडा चालक मालक ज्येष्ठ उद्योजक आणि खेड तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आभार मानतो. आणि पुढचा सेमीफायनलचा कार्यक्रम लगेचच चालू होणार आहे. तोपर्यंत मी वैभव पवार या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मध्ये नको आणि सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढत सुरू आहे. कोण होतोय फायनल पात्र आरेल रातूपर्यंत आणि परत एकदा आपली गाडी 2 नंबरला उतरवली त्याबद्दल पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश रेड्डी चिपळूण यांच्याकडून सिद्धू गोपाळ ड्रायव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गावठी बैल सुंदररित्या पळवल्याबद्दल सिद्धू गोपाळ याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रणय दिनकर सावंत गावठी जोडीसाठी मालवाशी. प्रणय दिनकर सावंत मालवाशी यांच्याकडून गावठी जोडी एवढ्या भव्य मैदानात सुंदर पळवली तो
गावात येऊन घेऊन जा. गावठी बैल जोडी ज्यांनी पळवली पाटगावचे हे सिद्धू गोपाळ आणि ते इकडे त्यांचं पारितोषिक घ्यायला आलेले. अतिशय सुंदर अशा गाड्या बसत पडेल तेजा अडेल पका इकडून दिसत नाही आता इकडून बाहेर येतील सर. पकडावर रेडचा माड्याला होते कासार शिरमेकर आणि पड्याला होते कुंभारलीकर. कसे पण जातात तिकडे गेल्यावर आयुष्यपत खतरनाक. आता सेमी फायनल झाली आणि आता फायनल होणार आहे. फायनलच्या चिठ्ठ्या या ठिकाणी काढण्यात फायनल तरी पहिल्या सेमीत सचिन शेठ सारखे लोक फायनलच्या चिठ्ठ्या काढतात. दुसऱ्या सेमीत ठिकाणी राजाराम शंकरराव माळी डोकवली. हे बाळा सगळ्याकडे फायनल तरी तास क्रमांक 2 काढासाठी राजाराम शंकरराव माळी डोकवली. दुसऱ्या सेमीत ठिकाणी फायनल तरी तास क्रमांक 3 विजय देसाई मांजरे संगमेश्वर. पाचव्या सेमीत ठिकाणी फायनल तरी तास क्रमांक 4 डॉक्टर अतुल माणिक कासा शिरमेकर. सहाव्या सेमीत ठिकाणी फायनल तरी तास क्रमांक 5 समीर शेठ तुकाराम कदम आवाशी. चौथ्या सेमीत ठिकाणी आणि फायनल तरी तास क्रमांक 6 सचिन शेठ सारखे लोटे. आम्ही भर दुपारी 2 वाजता आलो होतो शर्यत बघायला आणि आता संध्याकाळ झाली आहे. सूर्य पण बघा किती मस्त दिसतोय आणि आता फायनलला सुरुवात होणार आहे. फायनलला गेलेल्या गाड्यांचे चालक मालक कशाला वेळ काढतात जरा सहकार्य करा. चला गाड्या येऊ द्या पटकन. लोटेकर आवाशीकर चिपळेवाले खेळवाले संगमेश्वर मांजरेवाले आणि कासार शिरंबे कराडवाले यांनी आम्हाला यायला लागलेत आता एक एक फायनल वाले. बाजूला वा बाबा बाजूला वा. पक्षाच्या वतीने आमच्या जिल्हा परिषदचे सर्जा आणि मुंबरा मैदानात येतो. एक जबरदस्त वेगाची गाडी चिपळूण तालुक्यातील अनुभव गावचे योगेश वळते यांचा सर्जा आणि मुंबरा. महेंद्र आंबेकर बाबू चंदन उमेश सागर सोनू बागार आणि त्यांचे सगळे सहकारी या सर्वांना एकमेकांच्या वतीनं धन्यवाद देतो. राज्यस्तरीय मैदान 2025 आज या ठिकाणी देवरुखच्या कांजिराच्या मैदानावर संपन्न होतं. तब्बल 110 गाडी आल्याने या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि त्या 110 पैकी 6 गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या. 6च्या 6 गाड्यांना गुलाल लागणार बक्षीस मिळणार. परंतु या 6 पैकी प्रथम क्रमांकाचा रोख रुपये 51,000चा मानकरी कोण होणार हे आपल्याला काही क्षणामध्ये कळणार आहे. सुंदर नियोजन केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अतिशय वेगळं नियोजन करत चांगल्या प्रकारची साथ दिली. या ठिकाणी कोकणातल्या रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अखिल रत्नागिरी जिल्हा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याला घ्या करून सुद्धा सुंदर असं भव्य आणि दिव्य आणि या मैदानाचा फायनलचा फेरा बसतोय. कोण होतो एक नंबरचा मानकरी. सुंदर अशा गाड्या बसत आणि रामे मध्ये 100 तिकडे खबर आहे. अतिशय सुंदर आणि राम पडील आणि वीर असं वर्चस्व. चला चला थोडा दिवस टिका जाईल. या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय. सुलतानपूर कापसा आणि गणेश सावंत यांच्यावरून पहिल्या बांबोळेकरांना ऑनलाईन 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि इकडे आता बक्षीस वितरण समारंभ चालू आहे.
मंत्री माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या भव्य राज्यस्तरीय मैदानाचा एक नंबरचा मानकरी विजय देसाई संगमेश्वरचा जिंकलेला आहे बैलगाडी आणि विजय देसाई यांचा खरंच विजय झालेला आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. साई सावळी अभिषेक सावळी सर्वांचं अभिनंदन आहे. तर आत्ताच बैलगाडी स्पर्धेचा शेवट झाला. मस्त संगमेश्वरच्या बैलगाडींचा विजय झाला आणि आता आम्ही घरी चाललोय. खरं तर मला या स्पर्धेबद्दल काहीच माहिती नव्हतं. मला आर्या सांगत आली होती की वैनी कांजिवऱ्यामध्ये बैलगाडी स्पर्धा आहे. तर ही राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा होती माननीय राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. तर इथं 110 बैलगाड्या धावल्या आणि त्याच्यामधला पहिल्या नंबरची जी बैलगाडी होती ती संगमेश्वरची होती. आणि मला म्हणजे फर्स्ट टाइम मी कोणत्या तरी यूट्यूबरला भेटले. तर इथे मला स्टेजवर कोकण संस्कृती चॅनलचे यूट्यूबर दादा भेटले आणि त्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं. आणि बैलगाड्यांची रेस पण बघून छान वाटलं कारण का एकदाच 4-4, 5-5 गाड्या धावत होत्या आणि खूप मजा आली. एकदम धुराळा नाद फक्त बैलगाड्या शर्यतीचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.